कथारंगमध्ये आपलं स्वागत. आज आपण ऐकूया अमृता प्रीतम यांची कथा छम्मक छल्लो. या कथेची नायिका अगदी साधी भोळी आहे. कुटुंबाच्या चरितार्थासाठी, वडिलांच्या इच्छेसाठी किती मोठे बलिदान देते याची तिच्या घरच्यांना कल्पनाही नाही. तुम्हाला नक्की आवडेल ही कथा. ऐकूया. आणि हो, लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जरा इकडं जवळ ये ग छल्लोची आई, बघ जरा, आज तर माझ्या गुडघ्याला फारच सूज आली. असं म्हणत छल्लोच्या वृद्ध पित्यानं आपला पाय पसरला. पायातनं जोराची कळ आली आणि विवळत त्यानं पुन्हा आपला पाय आवरून घेतला. वृद्ध हुकुमचंदची पहिली बायको मरून गेली होती, ती छल्लोची आई. त्यानंतर हुकुमचंदनं आपल्या पैशाच्या जोरावर एका तरुणीशी विवाह केला होता, ती करतारो. विवाहाच्या 2च दिवसानंतर तो तिला छल्लोची आई म्हणून हाक मारायला लागला होता. करतारोला हे आवडलं नव्हतं आणि तिनं रागवून म्हटलं होतं, सरळ माझं नाव घेऊन हाक मारा, मला नाही आवडत सारखं छल्लोची आई छल्लोची आई. अगं भाग्यवती, मी जर पडलो छल्लोचा बाप तर मग तूच सांग, तू झालीस की नाही छल्लोची आई? मी काय वाईट गोष्ट बोललो का? वृद्ध हुकुमचंद कित्येक वेळा करतारोच्या सांगण्याप्रमाणे सरळ तिचं नाव घेऊन हाक मारायला लागला होता, पण तरी सुद्धा कधी कधी चुकून त्याच्या तोंडून यायचंच, छल्लोची आई. छल्लो त्याची फार लाडकी मुलगी होती. त्यानं तिचं नाव कौशल्या ठेवलं होतं, पण लाडानं तो तिला छल्लो म्हणून हाक मारत असे. छल्लोची आई करतारो ही हाक ऐकली की भडकत असायची आणि तेव्हा हुकुमचंद हसत हसत तिला म्हणायचा, एक मुलगा जन्माला घाल, मग मी तुला त्याची आई म्हणून हाक मारेन. ठीक तर, काय नाव ठेवशील त्याचं? चन्नन नाव ठेव त्याचं. मग मी तुला हाक मारील, चन्ननची आई, ए चन्ननची आई. हे ऐकून करतारो गंभीर राहण्याचा बराच प्रयत्न करायची, पण तरी तिला हसू आवरायचं नाही. अनेक वर्ष गेली, पण हुकुमचंद करतारोला ए चन्ननची आई अशी हाक मारू शकला नाही. करतारोच्या घरी कोणी चन्नन जन्मालाच आला नाही. हुकुमचंद तिला सरळ करतारो अशीच हाक मारत राहिला. हा, तरी कधी कधी त्याच्या तोंडून हाक जायचीच, छल्लोची आई. मग देशाची फाळणी झाली. पश्चिम पंजाबात राहणारा हुकुमचंद पूर्व पंजाबात कर्नालमध्ये राहायला गेला. हुकुमचंदनं ज्या पैशाच्या जोरावर करतारोचं तारुण्य आपल्या वृद्धावस्थेला बांधून ठेवलं होतं, तो जोर आता ओसरला होता. पती पत्नीच्या संबंधाचा धागा अजून जसाच्या तसा होता, पण आता त्या धाग्याला ठिकठिकाणी गाठी माराव्या लागत होत्या. हुकुमचंदच्या हातून आता धनाची लाठी निसटली होती, त्यामुळे त्याचं वार्धक्य आता लटपटायला लागलं होतं. गुडघ्याच्या दुखण्यानं त्याला आणखीच असहाय्य बनवलं होतं. ए छल्लोची आई, यावेळी हुकुमचंदनं जरा जोरात हाक मारली. छल्लोची आई मरायची नाही आणि तिची सुटकाही व्हायची नाही. बोला, काय आहे? करतारो ओढणीला हात पुसत स्वयंपाकघरातून बाहेर आली. उगीच अभद्र वाईट साईड बोलू नको. एक छल्लोची आई तर मरून गेली, माझी लाडकी बिचारी छल्लोची आई. आता दुसरीला पण का मारतेस? पहिलीला पण जसं काही मीच मारलं, तुमच्या लाडक्या छल्लोच्या आईला. ती पहिली जर मेली नसती तर ही दुसरी आली नसती. ती आपण मरून सुखानं झोपली आणि हे सगळे काटे वेचायला मला ठेवून गेली. तू काटे वेचू नको बाई भाग्यवती, माझी आई. ते तुझ्याच्यानं व्हायचं नाही. तू आपलं काम कर, काटे टोचतच राहा. मी तुम्हालाही काटे टोचते आणि तुमच्या नाजूक छल्लोला पण, होय की नाही? तुम्ही इथं खाटेवर आरामात बसता, तुम्हाला इथं ताट वाढून आणून देते, तुमच्या लाडक्या बाळीला स्वयंपाक करून खाऊ घालते, हे सगळं म्हणजे तुम्हाला काटेच टोचते? तू कशाला तसदी घेतेस करतारो? मी तुला किती वेळा सांगितलं, आता आपली मुलगी 4 चपात्या लाटून देईल की. चपात्या लाटायची बुद्धी तर व्हायला हवी तिला. 4 टोपल्या घेऊन जाते आणि सगळा दिवस बाहेर काढून मगच घरात पाऊल टाकते ती. मी तुला 1000 वेळा सांगितले, आता तिला टोपल्या विकायला पाठवू नको. कुठले कुठले प्रवासी असतात, भले कोण बुरे कोण कसं समजणार? तिच्याशी कुणी बरं वाईट केलं तर? छल्लोचे बापू, मी पण तुम्हाला 1000 वेळा सांगितले, आधी कमाई करून 4 पैसे माझ्या हातावर टिकवा आणि मगच मला हा उपदेश करा. इथं खाटेवर बसल्या बसल्या हे सांगत राहता मला मी. आणि करतारो हुंदके देत रडायला लागली.
खरं तर बोलते ही करतारो. मी हिला कुठल्या तोंडानं काय सांगू. पैशानं पण साथ सोडली आणि शरीरानं पण दगा दिला. आता ही गोड बोलू दे नाहीतर कडू बोलू दे, 2 चपात्या तर वेळेला भाजून देते. हुकुमचंदच्या मनात कळ उठली. मग त्यानं मऊ आवाजात करतारोला सांगितलं, माझ्यासाठी लसूण घालून तेल गरम कर. मी बसून गुडघ्यांना मालिश करतो आणि कृपा करून आज ती उडीद चण्याची आमटी करू नको. ती माझ्या तब्येतीला अजिबात सोसत नाही. ती फार त्रास होतोय तिच्यामुळे. उडीद चण्याची आमटी कशाला, चांगलं मटणच करते की. मटण? वा, तू अगदी माझ्या मनातलं बोललीस. बहुतेक 1 वर्ष झालं मटण दृष्टीला पडलं नाही. रोजच्या रोज ही जळलेली आमटी. वैद्य पण म्हणत होता, हुकुमचंद, तगडं व्हायचं असेल तर शोरबा पी, आज करच मटण. मग हुकुमचंदनं आपल्या गुडघ्यांकडे पाहिलं आणि त्याला वाटलं जणू काही त्याच्या तोंडाऐवजी त्याच्या गुडघ्यांनाच मटणाची चव जाणवायला लागली आहे. हां, आज शोरबा प्या, मी माझं डोकं कापून उकडते. अरे देवा, तू केव्हाही बोललीस तर वाईटच बोलशील. कदाचित आज माझ्या नशिबानं 4च्या ऐवजी 20 टोपल्या विकल्या जातील. अगं छल्लो, हे बघ बाई, आज तू माझं ऐक. माझ्या 20 टोपल्या विक, सगळ्या 20 टोपल्या विक आणि येताना कोपऱ्यावरच्या दुकानातून चांगलं अर्धा शेर मटण घेऊन ये. जा बाळा, जा. मोटारी येण्याची वेळ झाली आणि हे बघ, येताना कांदे, लसूण, आलं, हिरवी मिरची सगळं घेऊन ये, नाहीतरी तुझी आई मटण तसंच उकडून ठेवेल. असं वाटत होतं की छल्लो आपल्या बापाच्या तोंडचे हे शब्द ऐकून खूप हसेल, पण छल्लो तशीच मान खाली घालून टोपल्यांचं निरीक्षण करत राहिली. कोणाला टोपली घ्यायची जरी असली तरी हिचं तोंड बघून तो घेत नाही. सारखं थोबाडीत मारल्यासारखं तोंड हिचं. करतारोच्या उकळत्या संतापानं आता जणू हुकुमचंदचा पिच्छा सोडून छल्लोला धरलं होतं. काय झालंय ग मुलीच्या रूपाला करतारो, तू तर एकसारखी तिला टोमणे मारत सुटतीस. तुझ्यापेक्षा तर हिचाच चेहरा जास्त चांगला आहे. हुकुमचंदला बहुतेक करतारोचा सगळा संताप आपल्याकडे ओढून घ्यायचा होता. पण करतारोचा संताप असा सहजासहजी लगेच वळणार नव्हता. ती तशीच छल्लोकडे बघून बोलत सुटली. माणसानं जरा हसून खेळून बोललं तर कोणी एकाच्या जागी 2 वस्तू घेईल. इतक्या मोटारी इथून जातात, आत पण सामान आणि बाहेर पण सामान. माणसं 2 टोपल्या विकत घेऊन सामान ठेवणार नाहीत का? आणि या टोपल्या काही जड पण नाहीत आणि शिवाय छान रंगीबेरंगी तर आहेत. पण ही तोंड उघडून बोलेल तर ना. ते मोटारवाले जेवढा वेळ बाहेर उभे राहून चहापाणी करत असतात तेवढ्या वेळात ही जरा त्यांच्याशी गोड बोलेल, हसत बोलेल तर कोण नाही टोपल्या घेणार. बघा तर खरं. छल्लो सगळं असं ऐकत राहिली होती. जणू तिनं आपल्या कानात कापूसच नाही तर कापडाचा बोळा कोंबला होता. किती वेळा तिनं म्हटलं होतं, आई कोणी नाही घेत या टोपल्या. एक वेळ ट्रकवाले नाही तर बसवाले एखादी टोपली उचलतात. मोटारवाले तर टोपल्यांच्याकडं ढुंकूनही बघत नाहीत. त्यांच्याजवळ जावं तर वसवस करतात आणि म्हणतात, काचेला हात लावू नको, घाण होईल, जरा लांब उभी राहा. त्यांच्याजवळ जाण्याचं धाडस कोण करणार? पण आईनं छल्लोचं काही घराणं ऐकलं नाही. जो राग मोटारवाल्यावर काढायचा तो ती छल्लोवरच काढायची. ती सारखी एकच बडबडायची, तुला विकायची अक्कलच नाही, थोडं हसून बोलत जा. तू असं खापरासारखं तोंड करून उभी राहतेस, कोण तुझ्या हातची टोपली घेणार? छल्लोनं खरोखर आपलं तोंड खापरासारखं दिसू नये यासाठी कितीतरी वेळा प्रयत्न केला होता आणि ती अनेक दिवस मोटारींच्या काचेजवळ स्मितहास्य करत उभी पण राहायची. पण एकदा नव्हे तर 3 वेळा कुठल्या ना कुठल्या मोटारवाल्यानं तिला ऐकवलं होतं, अशी काय दात काढत उभी आहेस? आजकाल कोण घेते असल्या टोपल्या? कोणी गावठी, कोणी जाट लोक घेतील. आणि आता तेव्हापासून खूप दिवस झाले छल्लोनं कितीही प्रयत्न केला तरी तिचं तोंड खापरासारखंच दिसत राहायचं. तो नतद्रष्ट, काय त्याचं नाव? तो नाही का पेपर विकणारा? हां, रत्ना. त्याला बघून तर हिचे ओठ आपोआप खुलतात की. त्यावेळी कसं हिला हसायला येतो. करतारो, उगीच कोंबड्यासारखी माती उडवू नको. हुकुमचंद दचकून रागानं उद्गारला. मी काय वाईट गोष्ट बोलते का? राणी साहेबांना नाद तर लागलाय प्रेम करायचा, पण आपल्या प्रेमिकाच्या घरादाराचा तरी विचार करायचा.
2-4 रुपयांची वर्तमानपत्र विकतोय तो. उद्या हिला खायला कुठून घालणार आहे? कर्तारोचं बोलणं संपायच्या आत छल्लोनं ओढणी माथ्यावर घेतली आणि टोपल्यांची चळत डोक्यावर घेऊन ती मोटारींच्या अड्ड्याकडे निघाली. 2-4 रुपयांची वर्तमानपत्र विकतोय तो. आईचं बोलणं छल्लोच्या कानात सारखं टोचत होतं. पण जेव्हा ती मोटारींच्या अड्ड्यावर पोचली तेव्हा तिला येणाऱ्या जाणाऱ्या किंवा उभ्या असलेल्या मोटारींचं भान नव्हतं. टोपल्यांचं गिऱ्हाईक शोधण्याऐवजी तिचा चेहरा शोध घेत होता तो 2-4 रुपयांची वर्तमानपत्र विकणाऱ्याचा. आज तू उशीर केलास छल्लो. पाठीमागून येऊन रत्ना छल्लोच्या पुढ्यात उभा राहिला. मी? छल्लो दचकली आणि मग रत्नाच्या तोंडाकडे पाहताना तिला जाणवलं आता तिचं तोंड खापरासारखं दिसत नव्हतं. मी एक टोपली बनवत होते. ही बघ, आज मी तिच्यात हिरवी फुलं घातलीत. किती छान आहे ना ही टोपली. छल्लो, हां, टोपली तू नेहमीच छान बनवतेस, पण प्रत्येक आयऱ्या-गायऱ्याच्या जवळ जाऊन त्याला तू दाखवत सुटतेस हे मला नाही आवडत. तू नाही का प्रत्येक आयऱ्या-गायऱ्याच्या जवळ जाऊन त्याला वर्तमानपत्र दाखवतोस? असं म्हणून छल्लो हसली. माझी गोष्ट वेगळी छल्लो. मी पुरुष आहे. माझं वर्तमानपत्र कुणी खरेदी करो न करो, पण माझ्या तोंडाकडं कुणी पाहत नाही. आणि माझ्या तोंडाकडं कोण पाहतंय? माझं तोंड तर खापरासारखं आहे. छल्लो खदखदून हसली. अशी कुठल्या परक्या माणसासमोर हसू नकोस. टोपल्यांच्या ऐवजी तो हश. आणि मग छल्लोचा हसणारा चेहरा गंभीर झाला. काय करू रत्ने, लोकांच्या समोर तर माझं तोंड खापरासारखं होऊन जातं आणि आई म्हणते की तू सगळ्यांच्या समोर हस. रत्नानं छल्लोच्या हातातून सगळ्या टोपल्या काढून घेतल्या. मी तुला नाही विकू देणार या टोपल्या. एका बंद दुकानाकडे बोट दाखवून तो म्हणाला, तू मुकाट्यानं तिथं जाऊन बस जा. मी आज सगळी वर्तमानपत्र विकून टाकतो आणि मग त्या पैशांनी तू माझ्या टोपल्या विकत घेणार. मागं सुद्धा खूप वेळा तू असं केलेस. रत्ना, कुठपर्यंत असं करत राहशील? तुला काय घरी टोपल्यांचं लोणचं घालायचंय? हो हो, मला टोपल्यांचं लोणचं घालायचंय. नाहीतर एके दिवशी तुझी आई तुझं लोणचं घालेल. ही बघ, एक बस आली. तू इथंच थांब. मी आत्ता आलो वर्तमानपत्र विकून. रत्नानं गडबडीनं टोपल्या छल्लोच्या हातात ठेवल्या आणि तो बसकडं गेला. क्षणभर छल्लोला वाटलं की त्याच्या पाठोपाठ बसकडं जावं. कदाचित तिथं कोणी टोपल्यांना गिऱ्हाईक भेटेल. पण रत्नानं हुकूम दिल्यासारखी सांगितलेली गोष्ट तिला टाळता आली नाही. टोपल्या एका बाजूला ठेवून ती बंद दुकानाच्या पुढच्या फळ्यांच्यावर बसून राहिली. 22 वर्षाच्या सुंदर स्त्रीचं नाक कापलं. फुल बातमी वाचा. दुरून रत्नाचा आवाज ऐकू येत होता. लोक उत्सुकतेने घाईघाईनं रत्नाकडून वर्तमानपत्र विकत घेत होते. छल्लोला हसू येत होतं. सनसनाटी बातम्या, सायन्सची एक नवी कमाल, पुष्कळ वेळा रत्ना म्हणत होता आणि तिबेटच्या दलाई लामाच्या आणि रशियाच्या रॉकेटच्या गोष्टी जोरजोरात ऐकवत होत्या. पण आज छल्लोला फारच हसू येत होतं. ही काय ऐकण्याची गोष्ट आहे? कुठल्या तरी मूर्खानं आपल्या सुंदर बायकोचं नाक कापलं. ड्रायव्हरनं बसचा हॉर्न वाजवला. सगळी माणसं पुन्हा बसमध्ये बसली. रत्ना गडबडीनं पुन्हा छल्लोकडं परत आला आणि म्हणाला, आज बरीचशी वर्तमानपत्र पहिल्या आणि दुसऱ्या बसमध्येच विकली गेलीत. तू तर देवाला प्रार्थना करत असशील नाही का? रोज कुणीतरी नवऱ्यानं आपल्या बायकोचं नाक कापावं. छल्लो हसली. बायकोचं नाक कापू देत, नाहीतर आपलं डोकं. वर्तमानपत्र तर असल्या बातम्यांनीच विकली जातात. बघितलं नाहीस का लोक कसे माझ्या हातातून वर्तमानपत्र हिसकावून घेत होते? काय रे रत्ना, लोकांना ही गोष्ट एवढी मजेदार का वाटली? बायकोची काही चूक होती की नाही कुणाला ठाऊक. आणि असली तरी त्यात काय मर्दपणा आहे की बायकोचं मन नाही जिंकता आलं तर तिचं नाकच कापून टाकलं. बहुतेक ही बातमी ऐकून या लोकांचा मर्दपणा पण जागा झाला. रत्ना हसायला लागला. दोघं कदाचित अशाच गप्पा मारत बसले असते. पण तेवढ्यात एक बस पण आली आणि मागोमाग 1-2 मोटारीही आल्या. मी पण जरा चक्कर मारून येतो, रत्ना म्हणाला. मी पण जरा मोटारींच्याकडे बघते, कदाचित कोणीतरी. नाही छल्लो, तू नाही जायचंस. वेडा झालायस का तू रत्ना? अशी हातावर हात ठेवून बसून राहिले तर? मी तर तुला सांगितले, आज मी तुझ्या 6 टोपल्या विकत घेणार. माझी छम्मक छल्लो. रत्नानं प्रेमानं तिला चिडवलं. नाही रत्ना, नाही. रोज रोज असं नको. आणि आज तर बापूनं सांगितले
की सगळ्या 20 टोपल्या विकून ये. असं म्हणत छल्लो मोटारीच्या दिशेने गेली आणि रत्ना बसकडं पळत गेला. पुरतं अर्धा शेर मटण, कांदे, लसूण, आलं. छल्लो विचार करत होती, आज बापूसाठी हे सगळं खरेदी करून नेता आलं तर किती बरं होईल. कुणाची टोपली घ्यायची जरी असली तरी हिचं थोबाड बघून तो घ्यायचा नाही. माणसानं जरा हसून खेळून बोललं तर कुणी एकाच्या जागी 2 वस्तू घेईल. ही तर असं खापरासारखी तोंड करून उभी राहते. कर्तारू आईचे सगळे शब्द छल्लोच्या कानात काट्यासारखे टोचत होते. छल्लोनं मोटारवाल्या बाबूकडं पाहिलं आणि विचार केला, जर समोर मोटारीत रत्ना बसलेला असेल तर ती त्याला बघून किती खुश झाली असती. त्याबरोबर छल्लोला जाणवलं की आता आपलं तोंड खापरासारखं नाही दिसत. बाबू, फार छान टोपली आहे. कुठली टोपली? तो बाबू गाडीत बसल्या बसल्या बोलला आणि मग म्हणायला लागला, मला फक्त सोडा पाहिजे, टोपली बिपली काही नको. जा, समोरच्या दुकानातून एका ग्लासात सोडा आणि त्यात बर्फ घालून आण जा. सोडा आणि त्यात बर्फ. छल्लोनं समोरच्या दुकानदाराला बाबूचा निरोप दिला. ती पुन्हा मोटारीच्या जवळ परत आली. फार छान टोपली आहे बाबू. छल्लोनं गाडीच्या खिडकीच्या काचेतून आपली सर्वात सुंदर टोपली बाबूच्या पुढं करत टुमणं लावलं. बाबूनं टोपलीकडे बघितलंही नाही. तो छल्लोकडे बघत म्हणायला लागला, टोपली आहे फार सुंदर. घ्या ना बाबू, फक्त 20 रुपये. जोडीला छल्लोनं बराच प्रयत्न केला की आपलं तोंड खापरासारखं दिसू नये. समोरच्या दुकानातला छोकरा सोडा आणि बर्फ घेऊन आला. बाबूनं आपल्या गाडीत पडलेली एक टोपली उघडली आणि व्हिस्कीची बाटली काढून तिच्यात सोडा मिसळला. मग एक घोट घेत तो छल्लोकडे बघत म्हणायला लागला, फक्त 20 रुपये? हां बाबू, फक्त 20 रुपये. आणि 2 घेतल्या तर 35 रुपये. आणि 4 घेतल्या तर 4. छल्लो बोटं घालत हिशेब करायला लागली. त्याचवेळी तिच्या मनात विचार आला, कर्तारो आई म्हणते ते खरंच आहे. जर मी हसून कुणाला टोपली विकत घ्यायला सांगितलं तर? बाबूनं आपला ग्लास संपवला होता. रिकामा ग्लास आणि सोड्याचे पैसे समोरच्या दुकानदाराच्या नोकराला देऊन त्यानं गाडी सुरू केली. बाबू, टोपली? छल्लोची आशा मावळायला लागली. टोपली तर मी घेईन, पण माझ्याजवळ सुट्टे पैसे नाहीत. मी समोरच्या दुकानातून सुट्टे करून आणते, छल्लो घाईनं म्हणाली. असल्या लहान दुकानात सुट्टे मिळणार नाहीत. माझ्याजवळ लहान नोटच नाही आहे. सगळ्या 500च्या नोटा आहेत. छल्लोनं निराश होऊन हात मागे घेतला. हां, एक करता येईल, बाबू विचार करत म्हणाला. छल्लोची आशा जागी झाली. बाहेरच्या हायवेवर एक पेट्रोल पंप आहे. मी तिथं पेट्रोलसुद्धा घेईन आणि पैसे सुट्टे करून देईन. पण तो किती लांब आहे माहीत नाही. तू तिथपर्यंत गाडीत चल. फार छान टोपले आहेत, मी घेईन पुष्कळशा. आणि बोलत बोलत बाबूनं गाडीचा दरवाजा उघडला. छल्लोची पावलं क्षणभर थबकली. पण मग तिला बापाचं बोलणं, त्याची इच्छा आठवली. तिनं पाऊल पुढं ढकललं. छल्लो, माझी छम्मक छल्लो, हे बघ बाई, आज तू माझं ऐक. माझ्या 20 टोपल्या विक, सगळ्या 20 टोपल्या. आणि छल्लो चटकन गाडीत बसली. गाडी सुरू झाली. वेग वाढला, आणखी वेग वाढला. मग पक्क्या रस्त्यानं जाणारी गाडी कच्च्या रस्त्याला वळली. बाबू, कुठे आहे पेट्रोल पंप? छल्लोनं घाबरून विचारलं. मग तिचा श्वास बाबूच्या बाहूत घुसमटला. छल्लोला चक्कर आली आणि बाबूच्या बाहूपुढं तिचे हात लुळे पडले. जेव्हा छल्लो शुद्धीवर आली तेव्हा ती एका वृक्षाखाली अस्ताव्यस्त पडलेली होती. तिथं गाडी नव्हती, कोणी बाबू नव्हता. छल्लोनं आपल्या कपड्यांकडे पाहिलं, समोर पडलेल्या टोपल्यांच्याकडे पाहिलं. सगळं धूळमातीनं भरलेलं होतं. छल्लोला टोपल्या उचलता येत नव्हत्या. तिच्या स्वतःच्या शरीराचा भार कसाबसा पेलत ती उठली आणि त्या कच्च्या रस्त्यावर मन जड झालेली पावलं टाकत ती पक्क्या रस्त्याला लागली. रस्त्यानं जाणारी एक बस थांबली. कंडक्टरनं विचारलं, कर्नाल? छल्लोने एकदा बसकडं पाहिलं, मग मान हलवली. हां. आणि मग छल्लोला कुणीतरी पैसे मागितले. तेव्हा ती दचकली. तिच्याजवळ तिकिटाचे पैसे नव्हते. एकाएकी तिला आठवलं,
काल खिशात 50-60 रुपये होते. तिनं खिसा धुंडाळला. तिच्या हाताला 100ची नोट लागली. छल्लोच्या मनात आलं, बसमधून उडी टाकावी. ती मरून जाईल आणि तिचे तुकडे तुकडे होतील तर बरं होईल. तिला विचारात पडलेली बघून कंडक्टरनं तिच्या हातातली नोट उचलली आणि म्हणाला, तिकीट तर 3 रुपये आहे, पण मी तुला सुट्टे पैसे देतो. मग त्यानं जेवढे पैसे परत दिले ते सगळे तिने खिशात टाकले. नीट मोजून घे, कंडक्टर म्हणाला. तेव्हा छल्लो खिडकीत डोकं टेकून झोपी गेली होती. बस कर्नालच्या अड्ड्यावर उभी राहिली. काही माणसं उतरली. छल्लो पण उतरली आणि विमनस्कपणे घराच्या रस्त्याला लागली. तिची पावलं थबकली. अर्धा शेर मटण, छल्लोनं हळूहळू सांगितलं आणि खिशातले पैसे काढले. घरी जाऊन छल्लोनं स्वयंपाकघरात मटण ठेवलं आणि कांदे, लसूण, आलं, हिरवी मिरची हे सुद्धा ठेवलं. तेव्हा तिची कर्तारो आई आनंदित झाली. आज तू किती टोपल्या विकल्यास? सगळ्या, छल्लोनं हळूहळू सांगितलं आणि मग ती आंघोळीसाठी बादली भरायला लागली. तो रत्ना आला होता तुला शोधायला. बरं. छल्लोनं पुढचं काही विचारलं नाही. आई पण आणखी काही बोलली नाही. छल्लो मोरीचं दार लावून आंघोळ करायला लागली. कर्तारो हंडीमध्ये मटण शिजवत होती. बघा, आहा हा, आज घर कसं भरल्यासारखं वाटतंय नाही? ज्या घरात मटणाचा वास नाही ते घर मी सांगतो घर नाहीच. छल्लोचा बाप बोलत होता आणि मग छल्लोकडं प्रेमानं बघत मोठ्या लाडानं म्हणाला, छल्लो, माझी चम्मक छल्लो. छल्लोनं पेटलेल्या चुलीकडं पाहिलं. चुलीचं सगळं शरीर आगीनं जळत होतं. वर हंडी होती. छल्लोला वाटलं त्या हंडीत तिचं हसू भाजलं जात होतं. उठ माझी बेटी, नवी टोपली बनवायला सुरुवात कर. मी पाण्यात पानं भिजत टाकलीत. ज्या प्रकारे आज कर्तारोनं छल्लोला बेटी म्हटलं होतं त्या प्रकारे यापूर्वी कधीच म्हटलं नव्हतं. आज्ञेला जणू बांधलेली छल्लो मोढ्यावर बसली. तिनं हातात पानं घेतली आणि दाभणही. मग तिला वाटलं की आजपासून शेतात ती पानं उगवणार नाहीत, ज्यांच्या टोपल्या करतात. आजपासून रत्नाला विकण्यासाठी वर्तमानपत्र छापली जाणार नाहीत आणि अशी बातमी पण कुठं छापली जाणार नाही की एका बाबूनं एका मुलीची हत्या केली. धन्यवाद.